भगवान सम्यक संबुद्ध तथागत आपल्या शुद्ध पद्धतीने निर्मिलेला सद्धम्म अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः मी त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो असा अनमोल असा बोधधम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परम पूज्य ईश्वररत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या अशा धम्मक्रांतीमुळे संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज महामंगल आषाढ पौर्णिमेच्या वर्षावाच्या निमित्ताने आपल्या पंचशील विचारमंच बुद्ध विहारात बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ वाचनाला 88व्या दिवसाला प्रारंभ होत आहे। तर या ठिकाणी सर्व बौद्ध उपासक बौद्ध उपासिका पंचशील विचारमंचचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांच्या प्रती मी सद्भावना मंगलमैत्री व्यक्त करतो आणि ग्रंथ वाचनाला सुरुवात करतो। तरी सर्वांनी शांतपणे धम्म समजून घ्यावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। कालच्या प्रवाहामध्ये आपलं बिंबिसार राजापासून दान पारमिता चालू झालेली आहे। बिंबिसार राजाची दान पारमिता संपली, त्याच्यानंतर आपली जीवकाची दान पारमिता संपली, अनाथ पिंडकाची दान पारमिता संपली। आज जी दान पारमिता आहे गणिका आम्रपाली यांच्या दान पारमिता आहे। तर ही गणिका आम्रपाली ही वैशालीची नगरवधू असते आणि त्यावेळेस तथागत नदीकामध्ये विहार करत असतात आणि विहार करत असताना त्यांच्या असं लक्षात येतं की आता आपण दुसऱ्या ठिकाणी गेलं पाहिजे, म्हणून ते आनंदाला हाक मारतात आणि आनंदाला म्हणतात, आनंद आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊया। तेव्हा आनंद भगवंताला होकार देतो, संमती देतो आणि समर्थी देऊन आनंद भगवंताला म्हणतो ठीक आहे चला आपण। तेव्हा हा महाभिक्खू संघासहित तथागत वैशालीकडे निघतात आणि वैशालीकडे गेल्यानंतर वैशालीच्या त्या ठिकाणी तेथे आम्रपालीच्या आम्रवनात तथागत विहार करतात, तिथं वास्तव्य करतात आणि त्या ठिकाणी जाऊन ते पोहोचतात वैशालीला। कोणाच्या नगरवधू आम्रपाली तिच्या आम्रवन त्या ठिकाणी ते पोहोचतात आणि ही बातमी तथागत आपल्या आम्रवनात आले ही बातमी वैशालीला कळते, म्हणजे आम्रपालीला कळते। वैशाली त्या आम्रपालीला कळते। जेव्हा ती आम्रपाली आपल्या पुष्कळशा शासकीय वाहने मागून ती तयारी करते आणि तयारी करून ती आपल्या रथासहित ती आम्रवनाकडे निघते आणि आम्रवनाकडे निघत असताना त्या रथाने जिथपर्यंत रथ जातात तिथपर्यंत ती त्या रथाने जाते आणि जिथपर्यंत तो रथ जात नाही त्या ठिकाणी तो रथ थांबल्या जातो आणि थांबल्यानंतर तो आपल्या सगळे अन्वये आपल्यासोबत समोरचा दत्ता ते सगळ्याला घेऊन ती चालत आम्रवनामध्ये जाते। त्या ठिकाणी भगवंता तथागत बसलेले असतात। त्या ठिकाणी ही आम्रपाली जाते, सुरुवातीला त्यांना गेल्याच्या नंतर अभिवादन करते आणि अभिवादन केल्यानंतर ती एका साईडला जाऊन बसते। तिथं गेल्यानंतर ती अभिवादन केल्यानंतर भगवंत त्या आम्रपालीला धम्माचा उपदेश करतात आणि धम्माचा उपदेश ती ऐकते आणि ऐकल्यानंतर तथागताला एक उद्देशून बोलते की भगवान, ती एक विनंती करते की भगवान तुम्ही भिक्खू संघासहित उद्या माझ्याकडे भोजनाला या।
किंवा ती प्रश्न करते पहिला, तुम्ही भिक्खू संघासहित माझ्याकडे भोजनाला येताल का? तर भगवंत आपल्या मुक्त राहून सहमती दर्शवतात, म्हणजे गुण राखून तिला की बाबा मी उद्या तुमच्याकडे येईल म्हणजे असं सहमती दर्शवतात. तेव्हा आपल्या आमंत्रणाचा त्यांनी स्वीकार केला. हे पाहताच आम्रपाली आपल्या आसनावरून उठते आणि ती नंतर परत एकदा भगवंताला अभिवादन करते आणि अभिवादन केल्यानंतर परिदक्षिणा घालून तिथून ती निघते. त्याच्यानंतर वैशालीतल्या लिच्छवी लोकांना पण कळतं की अरे आम्रपालीच्या आम्रवनात भगवंत आलेले आहे. मग ह्या लिच्छवी लोकांची पण श्रद्धा उत्पन्न होते आणि लिच्छवी लोक पण आपले पूर्ण तयारीमध्ये प्रत्येक घरामधला एक एक पुरुष आणि आपल्या रथासहित ते पण आम्रवनाकडे निघतात. हे लिच्छवी लोक पण, कारण त्या वैशालीला लिच्छवी समाधी राहतात. तर हे लोक पण परत भगवंताला त्यांच्या अशा मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होते की आपण पण भगवंताकडे गेलं पाहिजे आणि जेवणासाठी भिक्खू संघासहित त्याला निमंत्रित केलं पाहिजे. मग हे पण तिकडनं निघतात आणि आम्रपाली ह्या इकडनं जात असताना दोघांची मध्ये भेट होते. आणि ही भेट झाल्यानंतर गावाकडे असे रस्ते थोडे कमी कमी असतील तर आम्रपालीच्या रथाच्या चाकाला आणि लिच्छवीच्या रथाच्या चाकाला घर्षण होतं एका लाईन, आणि हा घर्षणाचा मोठा आवाज होतो. त्या आवाजामध्ये लिच्छवीचा एक तरुण म्हणतो, आम्रपाली एवढ्या घर्षण करून चाकाला घर्षण करून तू पुढे निघाली. तेव्हा आम्रपाली त्या तरुणाला म्हणते की महाराज मी आता तथागताला भिक्खू संघासहित उद्या भोजनाचं निमंत्रण देऊन आले आहे. कोणाला सांगते ते? लिच्छवीच्या त्या लोकांना की महाराज आता मी तथागताला भिक्खू संघासहित उद्याच्या भोजनाचं निमंत्रण सांगून आले. आणि मग ती खूप आनंदित होते. परंतु हे सौभाग्य हे तिला प्रदान मिळत झालेलं असतं. परंतु ते लिच्छवीचे लोक काय म्हणतात, लिच्छवी तरुण म्हणतात की हे जे तुला जे मिळालेलं आहे भिक्खू संघाला जेवणाचं ते तू आम्हाला प्रदान कर. तो जो उत्पन्न झालेले जे श्रद्धा आहे भगवंताने तुझ्यावरती दाखवली ती आम्हाला सन्मान कर, म्हणजे आम्हाला तू दे. की भिक्खू संघाचं जे जेवण तुझ्याकडचं कॅन्सल कर आणि ते भिक्खू संघाला तथागताला जेवणाचं हे आम्हाला दे. परंतु पाहिजे तर तुला 1,00,000 मोरा वगैरे देऊ आम्ही तुला या बदल्यात. की या आम्रपालीला हे लिच्छवी लोक म्हणतात. परंतु आम्रपाली म्हणते बघा ती काय म्हणते, मला वैशालीच्या निमंत्रणाखाली परदेश जरी मला आपण दिला देऊ केला तर मी विकणार नाही. म्हणजे एवढी श्रद्धा आहे तिच्यामध्ये उत्पन्न. ती म्हणते या वैशालीचा एक प्रदेश जरी मला तुम्ही दिला तरी मी हे आमंत्रण विकणार नाही. एवढी श्रद्धा ह्या आम्रपालीच्या मनामध्ये उत्पन्न होते. तेव्हा लिच्छवी हातवारे करतात आणि निघून जातात आणि या आम्रपालीने आम्हाला हरवलं असं त्याला लक्षात येते ह्या लिच्छवी लोकांना. कारण भगवंतांनी का हरवलं, कारण भगवंताचं ज्या ठिकाणी एकदा शब्द दिला तो गरीब असो श्रीमंत असो किती मोठा असो की त्याच्या घरी भोजनाला ते जात असतात. म्हणून त्यांच्या लिच्छवीच्या लोकांमध्ये हे लक्षात आलं की आम्रपालीने आम्हाला हरवलं. तर तरी पण हे लिच्छवीचे लोक ते जातात. मग ते जात असताना त्यांचा रथ जिथपर्यंत जातो तिथपर्यंत ते रथाने लिच्छवीचे लोक जात असतात. आणि हा रथ जिथपर्यंत जातो तिथपर्यंत जातात आणि तिथं ज्या ठिकाणी जात नाही त्या ठिकाणी ते थांबतात. परत ते चालत लिच्छवी लोक त्या ठिकाणी चालत चालत भगवंताकडे जातात. आणि भगवंताकडे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवंत या लिच्छवी लोकाला बघतात आणि काय म्हणतात, लिच्छवी दुरून येत असताना भगवंतांना म्हणतात की आपल्यापैकी ज्या कोणी कधी देव पाहिले नसतील ते ह्या लिच्छवी लोकांकडे पाहतात. बघा किती छान उपमा दिली त्या लोकांना.
अशी उघड दिली असेल का? आणि पुढे म्हणतात त्या लिच्छवीच्या समुदायाकडे पाहावे आणि त्या तुलनेने त्याचे निरीक्षण करावे, हे परलोकातील जणू देवच आहे. आता हे भगवान का म्हणले असतील बरं त्यांना देव आहेत म्हणून? हा प्रश्न आहे की नाही? की भगवान म्हणतात की हे लिच्छवीचे लोक हे देव आहेत, कारण तिथल्या लोकांमध्ये भगवंत हे सगळं जाणलं होतं. तिथले लोक धम्माकडे आकर्षक होते. भगवंताला माहित होतं की बघा पाठच्या भागामध्ये आपण एक विषय बघितलाय, राजकीय आणि लष्करी शक्ती समाज व्यवस्थेवर अवलंबून असते का? त्या भागामध्ये, त्या ग्रंथामध्ये आहे, त्या भागामध्ये अजातशत्रू हा वंशीवर आक्रमण करण्यासाठी भगवंताकडे एका ब्राह्मणाला पाठवत असतो. तेव्हा ब्राह्मणाला भगवान आनंदाला बोलत असताना सांगत असतात की आनंदा, ह्या इथले जे लिच्छवी लोक आहेत ना, ते जे लोक आहेत ते धम्माचं पालन करतात. हा एक महत्वाचा उद्देश असतो. त्याच्यानंतर ते म्हणतात की हे जे लोक आहेत ते एकोपाने राहतात. त्या लिच्छवी जे लोक जे आहेत ते कसे राहतात? एकोप्याने राहतात. आणि एकोप्याने राहत असताना ते सगळ्या गोष्टी जपतात. त्यांचे उद्दिष्ट काय असतील, त्यांचं काय ठरणार असेल, ते सगळ्याला एकत्र करून ते ठरवतात आणि ते ठरवून ते एखादं कार्य करतात. ते असे ते लोक आहेत, म्हणून त्यांना कोणी हरवू शकत नाही. त्याच्यानंतर हे जे लोक आहेत ते वारंवार आपल्या लोकांच्या सभा भरवतात आणि या सभेच्या माध्यमातून आपल्या गोष्टीत काय कमी आहे त्याच्यात ते शोधत असतात आणि त्या ते पूर्ण करत असतात. हा एक त्यांच्यामधला गुण आहे. त्याच्यानंतर तिथले जे लिच्छवी लोक आहेत ना, ते वयस्कर माणसाची सेवा पण करतात आणि त्यांचा सन्मान करतात. हे लिच्छवी लोक आपल्या घरामध्ये जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांचा सन्मान करत असतात आणि त्या सन्मान करत असताना त्यांनी जे जे मार्गदर्शन केलेले आहे त्यांच्या अनुभवानुसार त्यांचं ते ऐकत असतात. आणि म्हणून भगवंत म्हणतात की हे वयस्कर लोक पण असतात ना, ते हे पण त्यांचं ते ऐकतात आणि ह्या ऐकल्यामुळे त्यांचं त्या अनुभवामुळे त्यांचा एक फायदा होत असतो. म्हणून इथले लोक खूप चांगले आहेत आणि त्या इथल्या एकोप्यामुळे आणि सगळ्या एकीमुळे आणि ते जास्तीत जास्त बुद्ध धम्म संघ याला महत्व प्राप्त करून देतात. आणि महत्व नुसतं सांगतच नाही तर त्या धम्माचं ते लोक आचरण करतात, शिवपालनाचं आचरण करतात आणि हे आचरण केल्यामुळे तिथले लोक सुखी आहेत आणि सुखी असल्यामुळे ते जे लोक आहेत ना ते देवाप्रमाणे असे भगवंत त्यांना ही अशी उपमा देतात. म्हणून भगवान काय म्हणतात, हे लिच्छवी घेऊन येताना ते सांगतात की हे लिच्छवी लोक कोण आहेत? देवाप्रमाणे आहेत. आणि मग ते लोक लिच्छवी परत ते भगवंताला भोजनासाठी आमंत्रणाकडे त्यांच्या जवळ जातात. जवळ गेल्याच्या नंतर त्यांना अभिवादन करतात. अभिवादन केल्याच्या नंतर लिच्छवी पण येतात, बोलून बघतात की भगवंताला की भगवान उद्या तुम्ही आमचं आमंत्रण स्वीकारावं. परंतु भगवंत एक वचनी असतात. ते सांगतात की मला आम्रपालीने आपल्या नैवेद्याची त्यांना खात्री तर पडते अगोदरच, परंतु तथागत त्यांचे आभार मानतात त्यांनी आमंत्रण दिल्यामुळे. आणि आभार मानून त्यांच्या वचनाला मान्यता दर्शवून ते आपल्या आसनावरून उठतात आणि अभिवादन परीक्षा घालून ते निघतात आणि त्यांना सांगतात की रात्र मला आम्रपालीनं पहिलं जेवणाचं आमंत्रण दिलेलं आहे, म्हणून मी त्यांच्याकडे पहिला प्रथम जाणार आहे. हे त्यांना सांगतात. हे सांगितल्याच्या नंतर त्या लिच्छवी लोकांच्या लक्षात येतं की आता भगवंत आपल्याकडे येणार नाही आणि येणार नाही म्हणून ते निघून अभिवादन करून लिच्छवी लोक निघून जातात. तो रात्रीचा काळ संपतो. दुसऱ्या दिवशी रात्र होता. भगवंत आपल्या जीवर परिधान करतात. भिक्षा पात्र घेऊन सर्व भिक्खू संघासहित गणिका आम्रपाली यांच्या राजवाड्यामध्ये जातात. तिथे साखर, भात, दूध, मिष्टाने तयार केलेले पदार्थ तथागताला
भोजन तयार केलेलं असतं तर त्याला भरपूर आपले आम्रपाली आपल्या हाताने भरपूर वाढते. तथागत ते जेवणाचा स्वाद घेतात आणि असा जेवण संपल्याच्या नंतर असा हात करतात आणि तिथं त्यांचं जेवण संपलेलं असतं. जेवण संपतात, तथागत भोजन संपल्यानंतर तथागताने आपल्या भिक्षकाचं स्वच्छ करतात, हात धुतले. आम्रपाली नंतर त्यांच्या जाऊन शेजारी जाऊन बसते आणि बसल्याच्या नंतर उद्देश म्हणते की भगवान, आपण आपल्या संघास माझे उद्यान मी अर्पण करीत आहे, म्हणजे दान देत आहे. तथागताने त्या दानाचा स्वीकार केला करावा आणि तथागताने त्या दानाचा स्वीकार केला आणि धर्म उपदेश केल्यानंतर तथागते निघून जातात. म्हणजे हे दान भगवंताला आम्रवनाचं दान हे तिसऱ्या ठिकाणी आम्रपालीतून त्याला मिळतं. आणि इथे हा भाग आपला संपलेला आहे. आज आपली पंचशील विचार